हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककार कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. वर्ष 2026मध्ये एक खास योग जुळून आलेला आहे, तो म्हणजे अधिक मासाचा. अधिक महिना म्हणजे धार्मिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. अधिक महिन्यात आपण जे काही कामं करतो त्याचं फळ अनेक पटीनं वाढत असतं, त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. हिंदू पंचांगानुसार जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असं म्हटलं जातं. चंद्र आणि सौर वर्षांमध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो आणि अधिक मास हा भगवान विष्णूला समर्पित आहे. अधिक महिन्यामध्ये आपण नक्की कोणती कामं केली पाहिजे, कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही, कोणती कामं आपण टाळायची आहे, याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेला आपल्या जीवनावर प्रभाव टाकण्यापासून रोखण्यासाठी या महिन्यात आपण काही नियमांचं पालन केलं पाहिजे. अधिक महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असतो. या महिन्यामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत. लेक जावयाचा मानपान केला जातो. विवाहित मुली आपली जोडवी बदलतात. आईची ओटी देखील याच महिन्यामध्ये भरली जाते. तर वर्ष 2026मध्ये हा खास असा अधिक महिना रविवारी 17 मे 2026 रोजी सुरू होणार आहे आणि सोमवारी 15 जून 2026पर्यंत हा महिना असणार आहे. अधिक महिना हा 33 दिवसांचा असतो, त्यामुळे आपण जे काही जावयाला वाण देतो ते देखील आपल्याला 33च्या संख्येमध्येच द्यायचे असतात. अधिक महिना म्हणजे भगवान विष्णूंच्या उपासनेचा महिना. अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. तर अधिक महिन्यात आपण नक्की काय करायचं आहे ते जाणून घ्यायचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अधिक महिन्यामध्ये आपण दररोज करायचा आहे. दररोज कमीत कमी 108 वेळेस आपण या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही तो सकाळी, संध्याकाळी, दिवसभरातून कधी, फक्त दररोजची वेळ तुम्ही फिक्स ठेवायची आहे. आज सकाळी केला तर महिनाभर तुम्ही सकाळी करा. संध्याकाळी करायचं असेल तर दररोज संध्याकाळी 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचं कारण असं की या मंत्राचा जप केल्याने आपल्याला मानसिक शांती लाभते आणि पुण्य देखील मिळतं. आपल्या हिंदू धर्मात दानधर्माला खूप महत्त्व आहे, हे मी तुम्हाला नेहमीच व्हिडिओमध्ये सांगत असते. तर जेव्हा आपण अधिक महिन्यात दानधर्म करणार असाल त्यावेळेत तुम्ही वस्त्र, दीपदान करू शकता. अधिक महिन्यात वस्त्रदान करणं, दीपदान करणं खूप शुभ मानलं जातं. श्रीमद भागवत कथा आणि गीतेचं पठण केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते. त्यामुळे अधिक महिन्यात शक्य असेल तर तुम्ही श्रीमद भागवत कथा वाचा, गीतेचं पठण करा किंवा कमीत कमी श्रवण तरी करा. अधिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं किंवा मग घरीच आपण जे काही आंघोळीचं पाणी वापरतो त्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करणं हे देखील खूप लाभदायक मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला दररोज अधिक महिन्यात पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायला जाणं शक्य नसेल तर दररोज आंघोळीच्या पाण्यात तुम्ही गंगाजल टाकून स्नान करा. महिन्यातून म्हणजे अधिक महिन्यात एकदा तरी पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान नक्की करा. अधिक महिन्यात सद्गुणी जीवन आणि आध्यात्मिक साधना केल्याने आपलं आध्यात्मिक शुद्धीकरण होत असतं आणि त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. अधिक महिन्यात आपल्या लेकजावयाला घरी बोलवायचं आहे. जावयाला आपण विष्णूचं रूप मानतो म्हणून जावयाला खास मानपान करायचं आहे. 33 अनारसे, 33 बत्तासे, वस्त्रदान, त्याचबरोबर एक चांदीचं किंवा तांब्याचं निरांजन देखील आपण दान करायचं आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अधिक भेटवस्तू देऊ शकता, सोन्या चांदीचा दागिना देऊ शकता. पण बत्तासे, अनारसे आणि निरांजन हे दान करायला खूप महत्त्व आहे. ह्याच वस्तूंचा खरा मान असतो. जर एखादा आजार तुम्हाला असेल किंवा तुमच्या घरातील व्यक्तीला असेल तर त्या आजारापासून मुक्तीसाठी तुम्ही अनुष्ठान अधिक महिन्यात करू शकता.
कर्जाची परतफेड करायची असेल, शस्त्रक्रिया करायची असेल किंवा काही मुलंबाळ जन्माशी म्हणजे तुम्हाला मुलंबाळ होत नसेल, सूर्यपूजा, त्याचबरोबर गर्भसंस्कार यांच्यासारखी कामं आपण अधिक महिन्यात करू शकतो. अधिक महिन्यामध्ये प्रवास तुम्ही करू शकता, भागीदारीचं कामं करणं, त्याचबरोबर शेतीची कामं करणं, झाडे लावणं, काही मंदिरांच्या ठिकाणी देणगी देणं, लोकांच्या कल्याणासाठी असणारी काही कामं करणं, काही सेवा करायच्या असतील तर हे कार्य करण्यात कोणताही दोष नसतो. हे कामं तुम्ही करू शकतो. अधिक महिन्यात उपवास करण्याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला निश्चितच फलप्राप्ती होत असते. अधिक महिन्यामध्ये काही कामं अशी असतात, काही गोष्टी अशा असतात जे आपल्याला चुकूनही करायच्या नसतात, काही गोष्टी आपल्याला टाळायच्याच असतात. तर अधिक महिन्यात कोणती कामं आपण चुकूनही करायची नाही तेच आता आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक मासात लग्न कार्य होत नाही. साखरपुडा, मुंडनविधी, जानवं घालणं किंवा वास्तुशांती करायची असेल तर यांच्यासारखे कोणतेही शुभकार्य अधिक महिन्यामध्ये करायचे नसतात. किंवा मग तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नोकरीत सोडून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी नोकरी जॉईन करायची असेल तर हे कामं देखील अधिक महिन्यात करणं चांगलं मानलं जात नाही. आपली मालमत्ता, वाहनं किंवा घरं यांच्यासंबंधी काही तुम्हाला म्हणजे जमीन खरेदी करायची असेल, वाहन खरेदी करायचं असेल, नवीन वास्तू खरेदी करायची असेल, यांच्यासारखी कामं देखील अधिक महिन्यामध्ये टाळायची असतात. मांस, मद्य, लसूण, कांदा यांच्यासारखे जे तामसिक पदार्थ असतात त्यांचं सेवन देखील अधिक महिन्यामध्ये करायचं नाही. जेवढे शक्य होईल तेवढे धार्मिक कार्य मात्र आपण अधिक महिन्यामध्ये करायचे असतात. खोटं बोलणं, वाद घालणं, थोरा मोठ्यांचा किंवा इतरांचा अपमान करणं हे टाळणं देखील अधिक महिन्यामध्ये महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपले नाते खराब होऊ शकतात. अधिक महिन्यात जवळपास सर्वच शुभ कार्य प्रतिबंधित असतात. ज्या कार्यांनी भौतिक आनंद आपल्याला प्राप्त होतो ते सर्व कामं अधिक महिन्यात निषिद्ध मानले जातात. त्यामुळे अशी कोणतेही कामं आपल्याला अधिक महिन्यामध्ये करायचे नसतात. जसं की साखरपुडा, लग्न, घर बांधणं, जावळ काढणं, गृहप्रवेश, जमीन, वाहन, दागिने विकत घेणं, संन्यास किंवा दीक्षा घेणं, नववधूचा गृहप्रवेश असेल, देवतांची प्राणप्रतिष्ठा असेल, यज्ञ असेल, मोठी पूजा असेल, विहीर, बोरवेल, जलाशय खणणे ही सर्व कामे आपल्याला अधिक महिन्यामध्ये करायची नसतात, टाळायचीच असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांनी अधिक महिन्यामध्ये आपल्या पायात आपण जी जोडवी घालतो ती बदलायची असतात. तर अधिक महिन्याचा आणि जोडव्यांचा काय संबंध आहे? विवाहित स्त्रियांनी अधिक महिन्यातच ही जोडवी का बदलायची असतात हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकतात. अधिक मास का येतो? तर जे आपलं चंद्र पंचांग असतं आणि सौर पंचांग असतं यांच्यात समतोल राखण्यासाठी अधिक महिना येत असतो. तो दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. 3 वर्षांनी हा फरक 33 दिवसांचा असतो. त्यामुळे एक महिना जास्तीचा ॲड करून हा समतोल राखला जातो. त्यामुळे अधिक महिना येत असतो. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास का येतो, अधिक मासात काय करायचं, कोणत्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. काही प्रश्न असेल तुमच्या मनात तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. तुमच्याकडे अधिक मासात आईची उटी भरतात का? जावयाला मानपान करताना भेटवस्तू काय देतात ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.